येस सर, येस. थँक्यू. ओके, या वर्षीचा हा जो 13वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होतो आहे, त्याच्यामध्ये आज आम्ही या 600 सिनेमांच्या मधून जागतिक स्पर्धा जी होते त्यातल्या 600 सिनेमामधून 14 सिनेमांची जी काही निवड झाली आहे ती आज जाहीर केलेली आहे आणि जगातल्या अनेक देशांच्या मधून ही आलेली आहे. आणि त्यानंतर मराठी सिनेमे जे आहेत त्याची 7 सिनेमांची निवड आता आम्ही जाहीर केलेली आहे. याचबरोबर इंटरनॅशनल स्टुडंट फिल्म कॉम्पिटिशनची यादी. तर यावेळेच्या सगळ्या ज्या गोष्टी आत्ता यावेळेला कॉम्पिटिशनसाठी येत आहेत याचा अर्थ असा आहे की जेव्हा जागतिक सिनेमा येतो तेव्हा त्या जगातल्या सगळ्या आनंदाचा, व्यथांचा, राजकीय परिणामांचा, सामाजिक परिणामांचा, स्त्री पुरुष संबंधांचा हा सगळा विचार घेऊन येणारे सिनेमे ह्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी दिसत आहेत. आणि या सगळ्या जवळजवळ 200 चित्रपटांच्या मधून स्पर्धा असल्यामुळे एक सुरस आहे. आणि कोणाला हे अवॉर्ड मिळतं कारण महाराष्ट्र शासन असं म्हणतं की आम्हाला यात जास्तीत जास्त भाग घ्यायचा आहे. त्यासाठी 50 लाखाची ग्रँट त्यांनी दिली, 20 लाखाची जी पारितोषिकांची जी योजना आहे ती त्यांची आहे. त्याकरता म्हणून महाराष्ट्र शासनाकरता प्रभात अवॉर्ड आणि संत तुकाराम अवॉर्ड हे दोन्ही आहेत. 20 लाख, 10 लाख आणि 5 लाख हे. त्यामुळे या चित्रपटांना कोणाला पारितोषिक मिळणार अशी स्पर्धा. आणि आपल्याला माहिती आहे की जवळजवळ 20 ते 21 वयाचं साधारणपणे आपल्याकडे असतं. यावर्षी पुन्हा एक नवीन गोष्ट अशी झाली की पर्यटन विभागाने स्पर्धा एक सुरू केली जी लघुपटांची स्पर्धा आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातलं मॅनमेड म्हणजे लोकांनी केलेली ज्या गोष्टी आहेत, लेणी आहेत, देवळं आहेत त्याचा भाग आहे. प्रकृती, नेचर याच्यावरती सिनेमे आणि तिसरं म्हणजे संबंध, संस्कृती अशा 3 कॅटेगरीजमधल्या लघुपटांची स्पर्धा यावर्षी याकरता होती आहे. अशा या सगळ्या अनेक स्पर्धांच्यामधून शिवाय ग्लोबल सिनेमा, इंडियन सिनेमा, वेगळ्या कंट्रीज फोकसेस या ठिकाणी आहेत. कॅलेडोस्कोप नावाचं एक सेक्शन, वेगळ्या वेगळ्या देशातले सिनेमे आहेत. शिवाय आपल्यामधून जी मंडळी गेली त्यांना श्रद्धांजली म्हणून आपण काही सिनेमे दाखवतो. हा सगळा हा जवळ 200 सिनेमांचा भाग आहे. आणि आपण 8 जानेवारी ते 15 जानेवारी असा हा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आता यावर्षी होईल. काही प्रश्न? काय गं? कोण? विजय तेंडुलकर मेमोरियल. हां, त्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते म्हणजे विजय तेंडुलकर मेमोरियल लेक्चर. यावर्षी क्रिस्टॉफ झानुसी हा अतिशय फार महत्त्वाचा हा एक फिल्ममेकर आहे. पोलिश जगात त्याचं मोठं नाव आहे. जगातल्या कुठल्याही फेस्टिवलचं नाव घ्या त्या ठिकाणी झानुसींना अवॉर्ड मिळालेला आहे. यावेळेला आपले ते चेअरमन ज्युरी आहेत ते येणार आहेत. मी त्यांना विनंती केली तर ते यावेळेला विजय तेंडुलकर मेमोरियल लेक्चरमध्ये द न्यू नॅरेटिव्ह आर्ट फॉर्म इन द क्रिएटिव्ह वर्ल्ड असं एक लेक्चर देणार आहेत. आणि माझ्यावर ती एक पर्वणी आहे. एक प्रकारे जगात जो सिनेमा, जगाच्या कला ज्या आहेत सगळ्या वेगवेगळ्या, पेंटिंग असेल, नाटक असेल, संगीत असेल, यांचं नॅरेटिव्ह म्हणजे सांगण्याची पद्धती कशी बदलत चालली आहे यावर त्यांना काही बोलायचं आहे.